नमस्कार भावांनो बहिणींनो, कसे सगळे मस्त मजेत. आज आपण कुठे आलोय? पुण्यामध्ये. जसं की आपण लास्ट टाइमला माहिरा डेव्हलपरची आपण कुपनची ऍड केली होती आणि तो प्रोजेक्ट सरांनी सक्सेसफुली करून दाखवलेला आहे आणि ते घर पण भेटलेलं आहे. ज्यांच्या नशिबात होतं त्यांना भेटलंय. प्रत्येकाच्या साड्या पण पोहोचतायत, काम चालू या. तोपर्यंत सरांनी दुसरा प्रोजेक्ट हाती घेतलाय, म्हणजे नवीन प्रोजेक्ट बद्दल आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहे, काय काय वगैरे. तर नवीन प्रोजेक्ट लय भन्नाटपैकी डायरेक्ट सरांच्या तोंडून ऐकू आपण. सर तुम्ही सांगा आता नवीन प्रोजेक्ट बद्दल थोडीशी आमच्या ऑडियन्सला माहिती. कसं आहे, आपण एक आता मागील महिन्यात लकी ड्रॉ केला होता. त्यातील काही लोकांना बक्षिसं मिळाली नाही, या म्हणजे उपस्थित जे होते त्यांना काही बक्षीस भेटले नाही आणि आपण फक्त 10च बक्षीस ठेवले होते. त्याच्यामुळे लोकांपर्यंत काही बक्षिसं गेली नाही. तर थोडंसं आम्ही यावेळेस काय केलं, नियोजन असं आखलंय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्यक्तीला 5 बक्षीस आपण ठेवले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 बक्षिसं ठेवल्यात, म्हणजे टोटली महाराष्ट्रातले 35-36 जिल्हे जेवढे 36 आहेत, जिल्हे 36 जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज 5-5 बक्षिसं ठेवल्यात. आणि यावेळेस एक नाही दोन नाही, डायरेक्ट थेट 3 रो हाऊस ठेवलेत. 3 रो हाऊस म्हणजे इट इज नॉट जोक. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे 223 बक्षिसं टोटल येतं. 223 बक्षिसं काय काय असतील. लास्ट टाइम आपण तर 10च बक्षिसं ठेवली होती. ऑन द स्पॉट आपण 4-5 वाढवली पण होती. पण यावेळेस 223 बक्षिसं काय असतील, म्हणजे सर तुम्हीच सांगा आता. बक्षिसं अजून आम्ही फिक्स नाही केले, पण 230 बक्षिसं ही कन्फर्म आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 बक्षिसं ही तुम्हाला हमखास भेटणार आहेत. आणि सोबत त्या 20 बक्षिसं प्रत्येक महाराष्ट्रातून कॉमन आपण देणार आहे. कॉमन बक्षीस आणि उपस्थित जे असतील त्यांच्यामध्ये 20 बक्षिसं. म्हणजे ज्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवणार आहे, ज्या ठिकाणी आता त्या सगळ्या गोष्टी फायनल होणार आहे, कार्यक्रम कुठं ठेवायचा, कधी ठेवायचा, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार ब्लॉगच्या माध्यमातून किंवा रीलच्या माध्यमातून. ज्यावेळेस आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवेल, तिकडे जेवढे पण लोक उपस्थितीत असतात, डायरेक्ट ऑन द स्पॉट तिथं एक लकी ड्रॉ करणार आहे आपण. तिथल्या लोकांचे कुपन घेऊन डायरेक्ट तिथल्या लोकांना एक घर भेटल, तिथंच द्यायचं घर. हा, उपस्थितीत लोकांपैकी एकाला जाग्यावरती घर द्यायचं आहे आपल्याला. आणि बक्षिसं पण त्यांच्या ठिकाणी कॉमनमध्ये 20 डायरेक्ट तिथं देऊन टाकायच्यात. म्हणजे एवढं सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आखलेलं आहे पुढचं. तर तुम्ही आता सध्या कुपन बुक करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेला जो नंबर आहे ना, त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला हाय करा. हाय केलं की तुम्हाला एक लिंक येईल. लिंक आले की मागच्या वेळेसारखा झंझट नाही ठेवला आम्ही. आता यावेळेस आपण थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने गेलेलो आहे. एक लिंक येईल, लिंकवरती क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती भरा. स्कॅनर येईल, स्कॅनरवरती पेमेंट करा. पेमेंट झालं की तुम्हाला तुमचं कुपन डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये. तसं फोन करा आमचं कुपन कुठं आहे, असल्या गोष्टी नाही. डायरेक्ट डिजिटल असणार, डायरेक्ट सगळ्या गोष्टी डिजिटल असणार आहेत. तर सर अजून म्हणजे कशी तयारी चालू आहे, म्हणजे काय कसं वाटतं तुम्हाला? खूप जोरात तयारी चालू आहे. म्हणजे लोकांना कुठेही नाराज होणार नाही असं आपण नियोजन केलं आहे. आम्ही मागचा कार्यक्रम केला, बरेच लोक आम्हाला बोलतात सर आम्हाला बक्षीस नाही भेटलं. त्यामुळं आम्ही प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक शहरामध्ये पैसे गेलंच पाहिजे. कोणीच नाराज झालं नाही पाहिजे. पुण्यामध्ये सुद्धा, ऑल महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि म्हणजे ही नवीन आयडिया तुम्हाला कशी बरं सुचली? मला कधी कधी विचार पडतो की सर तुम्ही ही आयडिया कुठून घेऊन येता का बाहेर ना? नाही, आयडिया कुठून घेऊन येत नाही. आपलेच ग्राहक, आपलेच कुपनधारक बोलतात की सर अजून एक लकी ड्रॉ ठेवा, आम्हाला अजून सहभाग घ्यायचा. तर लास्ट टाइम आपण ऑलरेडी लोकांच्या याच्यासाठी कुपन बंद केले. काही लोकांना कुपन नाही भेटले, सहभाग घेता नाही आला. आत्ताही लोक लकी ड्रॉ संपलं तसं कंटिन्यू फोन करतात, तसं कधी नवीन ठेवा. म्हणून त्यांच्या आग्रहास्तव आपण नवीन लकी ड्रॉचं नियोजन केलंय. म्हणजे हा जो लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण म्हणजे फक्त ते तुम्ही ऑडियन्सच आहेत. एवढे लोकांनी फोन करून म्हणजे सांगितलं की सर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रोजेक्ट उभा करा. म्हणून आज या ठिकाणी सरांनी खूप मोठं धाडस करून एवढं 3 रो हाऊसचं नियोजन केलेलं आहे. 223 बक्षिसांचं नियोजन केलं आहे आणि कोणालाही नाराज न करण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. म्हणजे लास्ट टाइम आपण साड्या दिल्या होत्या, तर साडे तर प्रोसेस चालू आहे. जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, पण साड्या लोक तिथं ऑफिसमध्ये येऊन घेऊन जातात. लोकांना सर कुरिअरने साडी पाठवण्याचं पण काम चालू आहे. तिथं मुलं ऑफिसमध्ये कामाला येतं, रोज कुरिअर होतात साड्या. निम्म्या लोकांना तर साड्या घरपोच झालेल्या आहेत, तर बाकीच्या पण लोकांना घरपोच 100% साड्या होणार आहे. आणि यावेळेस आपण प्रत्येक कुपन खरेदी करणाऱ्यांना एक बक्षीस ठेवलेलं आहे, ते म्हणजे चपाती हॉटपॉट.
हॉटस्पॉट बरोबर. राईट चपाती हॉटपॉट. मला वाटलं चपाती हॉटस्पॉट मोबाईलचा हॉटस्पॉट, पण चपाती हॉटपॉट म्हणजे प्रत्येक महिलेला किचन मध्ये लागणारी वस्तू आहे. म्हणजे तुम्ही महिलांचा जास्त विचार करताय. हा म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर आपले माहेरा जेवणापर्यंत आपल्याला काहीतरी वस्तू दिली आहे ही लोकांना तिथे दिसेल. चपाती खाताना का होईना ती तुम्हाला आठवण गेलं की बाबा माहेराच्या रुपये तुम्हाला गिफ्ट या आहे. ठिकाणी आता मॅडम पण आहेत उपस्थित आपल्या बरोबर. तर मॅडम जरा महिलांवरती जास्त लक्ष ठेवतात सर, तुम्ही जरा लक्ष ठेवा. त्यांचा जास्त विचार करतात. म्हणजे काय ही आयडिया तुम्ही तर नाही ना सांगा सरांना की बाबा ह्या किचन मध्ये महिलांना वस्तू लागतात. दोघांच्या संमतीने होतं. दोघांच्या संमतीने ह्या आयडियाज वगैरे क्रिएट होतात. म्हणजे आम्ही विचार केला की जनरल काय गिफ्ट द्यावं आता नाही असं की बाबा जनरली गिफ्ट तुम्ही सगळ्या गोष्टी महिलांचाच विचार करता, पुरुषांचा नाही कधीतरी नाही करा. महिलांचा विचार मॅडमनीच केलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर सगळ्या गोष्टी हो depend. हो हो आमचा पण विचार करा, आमच्यासाठी एखादा काहीतरी पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम पोशाख आपण ठेवा, फुल टावेल टोपी ठेवा. नेक्स्टला आपण त्याच्या जेंट्सवर या माझ्यावर आपण काहीतरी नक्की मी काय काय म्हणेन आमचा पण विचार चालला होता हा जेंट्स मला काय वाटतं माहिती ते का, आपल्या ह्याच्यात बसत नाही बसत नाही. तुम्ही कधी कधी नाही एखाद्या आम्ही दिवाळीत खूप वेगळं नियोजन केलेलं आहे. ते आम्ही नंतर तुम्हाला कळू काय कारण ते तर खूप भंडारी आहे अच्छा, ते म्हणजे प्रत्येकाला आवडेल. इथून पुढं सरांचे प्रोजेक्ट कधीच थांबणार नाही. तर एकावर एक प्रोजेक्ट धमाकेदार तुम्हाला असा सरप्राईज बघायला भेटणार आहे. सर एखादा असा प्रोजेक्ट ठेवा, सामूहिक लग्न वगैरे म्हणजे ज्याचे झाले नाही त्यांचं काहीतरी कल्याण तरी लय मोठा आशीर्वाद देतील बघा तुम्हाला, असं मला वाटतंय. पण असं सर जे प्रोजेक्ट करतात ते हमखास जे बोलते वो करते, जे बोलते ते करूनच दाखवतात. लास्ट प्रोजेक्ट पण त्यांनी सक्सेसफुली केलेला आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की आमच्या साड्या नाहीत भेटल्या. बरेच लोक कमेंट करतात ज्यांच्या भेटल्या नाहीत त्यांना. पण ज्यांच्या साड्या भेटल्यात त्यांनी सुद्धा ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा, म्हणजे इतरांना पण समजेल की आमच्या साड्या भेटलेल्या आहेत. फक्त ज्यांच्या नाहीत भेटल्या तेच करतात, ज्यांच्या भेटल्या ते गपचूप व्हिडिओ बघतात. तसं नका करू. तुम्ही ज्यांच्या भेटल्या त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे इतर लोक कमेंट वाचून त्यांना समजेल की आमच्या पण साड्या भेटलेल्या आहेत. आणि नवीन प्रोजेक्टला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन फिरवा, व्हॉट्सअप फिरवा, काही करा, पण महाराष्ट्रातून नाही आता देशातून आपल्याला हे कुपन्स आले पाहिजेत. हे आपलं माहेरा डेव्हलपर अख्ख्या देशामध्ये झालं पाहिजेत. सरांची एवढीच इच्छा आहे. बाकी सरांचं प्रोजेक्ट, तुमचा प्रेम, आशीर्वाद सगळेच पुढे जाणार. टेन्शन नॉट टेन्शन, एअर कंडिशन सर. अजून काय तुम्हाला? बस आणि महत्वाचं म्हणजे आपण हे रॉसेस ना 3 डिव्हिजन मध्ये आखलेलं आहे. म्हणजे अमरावती नाशिक अशा एक टाईपला इकडे म्हणजे केलं. मराठवाडा, विदर्भ आणि खाली म्हणजे इथं लागलं तिथं नको, तिथं लागलं इथं नको, सेपरेट डिव्हिजन केलेत. त्या डिव्हिजन मध्ये आपण दिलेलं आहे. आता याचा आपण किती मी तुम्हाला स्क्रीनवरती इकडे ना एक तक्ता देतोय, त्या तक्त्यावर तुम्ही बघून घ्या. तिथं तक्त्यावर प्रत्येक जिल्ह्यावर तुम्हाला आम्ही नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही हाय करायचं आहे आणि तुम्हाला त्याची माहिती आहे. तुम्ही पुणे, मुंबई, रायगड इकडल्या जिल्ह्यामधले असेल तर त्याच्यासाठी आम्ही वेगळे नंबर दिले आहेत. तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा. त्या जिल्ह्यामध्ये जो नंबर आम्ही 2-3 नंबर दिला त्याच नंबरला फोन करायचा. सोलापूर, कोल्हापूर वगैरे हे सातारा, सांगली असेल त्यांच्यासाठी आम्ही वेगळा नंबर दिला, त्याच्यावरतीच फोन करा. म्हणजे तसे आम्ही सिस्टमच केली, नियोजनच केलं. सोपं जाण्याकरता प्रत्येकाला पुढचं कुरिअर, प्रत्येक ट्रान्सपोर्टेशन, तुम्हाला गिफ्ट पोहोचणे सोपं जाण्याकरता. आणि यावेळेस काय झालं की आम्ही कार्यक्रम झाल्याच्या नंतर लोकांना साडी पाठवण्याचा कार्यक्रम प्रोसेसमध्ये म्हणजे काम चालू केलं. त्याच्यामुळं लेट होतं या, पण साडी पोचते सगळ्यांना. यावेळेस काय करतोय आपण, ज्यांनी कुपन बुक केलं त्यांचं लगेच 7 ते 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात लगेच कोरिअरने तुमचं बक्षीस तर भेटूनच जाणार. म्हणजे हॉटपॉट, चपाती हॉटपॉट. आणि समजा जर बक्षीस लागलं इकडे कार्यक्रमाच्या दिवशी तर ते तर मग आहे जागेवर देणार तुम्हाला. आणि यावेळेस भन्नाट नियोजन आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. तत्पूर्वी तुम्ही एक प्रार्थना करा, माझा चॅनल हॅक झालाय मित्रांनो. जो मेन चॅनल आहे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन, आपला मेन व्लॉगिंगचा, तो हॅक झालाय. आता सध्या हा तुम्ही व्लॉग कृष्णाच्या गमती जमतीवरती बघत असाल तर त्यासाठी पण तुम्ही प्रयत्न दुवा करा की आमचं चॅनल माघारी येईल. आमचं तर प्रयत्न चालूच आहे. पण असो, होईल. नाही झालं तर आपण तुम्ही आहात, तुम्ही तर कुठं जाताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरप्राईज म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी की कार्यक्रमाच्या दिवशी आपण हिंदी चित्रपटामधील, बॉलिवूडमधील म्हणजे सुपर डुपर सुपरस्टार आपण बोलवणार आहे त्या दिवशी. म्हणजे तो कोण असेल, काय असेल, म्हणजे एकदम आताच त्याचं नाव झालंय, आताच तो स्टार आहे आणि छोटा मोठा आहे असा नाही. 40 वर्षापासून ज्याने राज्य गाजवलेलं आहे बॉलिवूडवरती, ज्याच्या एका नावावरती पिक्चर चालतो, तुम्ही फक्त विचार करा. तो व्यक्ती
आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थितीत होणार आहे त्या ठिकाणी त्या दिवशी कोण असेल तुम्ही 90चा जमाना 90चा जमाना म्हणजे कोण असेल तुम्ही फक्त कमेंट करून सांगा गेस करा की तो व्यक्ती कोण कोण असेल असेल. बघूया किती जो जणांचे गेस comment. करेल त्याला आपण स्पेशल प्राइज देऊ. जो गेस करेल त्याला स्पेशल प्राइस आणि ना. किती कमेंट समान कमेंट येतात बघूया आणि तुमच्या कमेंट जर बरोबर असेल तीच गोष्ट होणार बघा मग आता हा ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे तुम्ही कुपन जे आहे ते कुपन पटापटा बुक करा कार्यक्रमाला जेवढे पण किती पण येऊ द्या पब्लिक 5,000 येऊ द्या 10,000 येऊ द्या 20,000 येऊ द्या लाख येऊ द्या म्हणजे एवढी मोठी तयारी फक्त आम्ही कोणाच्या जोरा बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या. जोराचा त्याच्यामुळे तुम्ही हे कुपन बुक करा हॉटपॉट पण घ्या बक्षिसं पण घ्या आणि आपण साधं कार्यक्रमाला गेलो तर तिकीट काढून जातो पण त्या दिवशी जो कलाकार येणार आहे सगळ्याच इंडस्ट्रीमधला बाप येणार आहे त्याला तुम्ही बघायला लाईव्ह मध्ये विसरू नका तर चला धन्यवाद सर या ठिकाणी धन्यवाद. आणि अशाच अपडेट मी तुम्हाला पुढे देईल आपल्या प्रोजेक्टबद्दल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईल रील्स असो ब्लॉग्स असतो त्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पोचवत राहील तुम्ही म्हणताल आता हिला कशाला ठेवलंय पुतळा वगैरे हाती मागं पिलो गेलं आणि वजन काय ते म्हणतात हाय हाय नमस्कार आले तुफान किती जिद्द ना सोडली